पण ही एक निसर्गाचाच कोप याला म्हणावं लागेल की महिनाभरात पडणारा पाऊस 3 दिवसामध्ये पडतोय. याला कोण काय करू शकतं? त्याच्याकडे सर्व टीम NDRF असेल, SDRF असेल, अलर्ट बोर्डवर आहेत, अग्निशामक दल असेल, प्रशासन असेल, मग इथली महापालिका असतील, जिल्हा प्रशासन आहे. आजच सकाळी मुख्यमंत्री महोदयांनी 12:30 वाजता सर्व महाराष्ट्राच्या जिल्हाधिकाऱ्यांशी, आयुक्त आहेत त्यांच्याशी, रेव्हेन्यूचे त्यांची सगळ्यांची चर्चा केलेली आहे. पोलीस प्रशासनाशी सुद्धा चर्चा केलेली आहे. मला वाटतं आम्ही सगळे अलर्ट मोडवर आहोत. आता परिस्थिती अशी की 4 दिवसामध्ये एवढा पाऊस पडतो की तो महिनाभरामध्ये पडला नाही. म्हणजे उच्चांक झाला पावसाने, म्हणजे सगळा उच्चांक गाठलेला रेकॉर्ड झालेला आहे की 4 दिवसामध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडतो आहे. आणि मग त्याही ठिकाणी मग दरड कोसळीचे प्रमाण खूप ठिकाणी झाले आहेत. काही ठिकाणी हायवेवर नद्या भरून भरून वाहतात की कधीच आजपर्यंत हायवेवर पाणी आलं ते पाणी आज हायवेवर त्या ठिकाणी आलेलं आहे ना, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे मग आता काही ठिकाणी मग वाहतूक खोळंबलेली आहे. काही ठिकाणी लँडस्लायडिंग झालं, अनेक ठिकाणी लँडस्लायडिंग झालं. कारण पाऊसच एवढा पडतो आहे की तिथे कोणीच रोखू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ही नैसर्गिक आपत्ती आहे, याचं संकट आहे आपल्यावर निसर्गाचं आलेलं. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. पण शासनाकडून, प्रशासनाकडून कुठेही आम्ही मागे नाही. आम्ही अतिशय 24/7 24/7 अलर्ट मोडवर आहोत. आणि आपण बघितलं असेल, मी काल नाशिकला होतो, गेलो दिवसभर तिथले कार्यक्रम होते. मी म्हटलं तिथेच थांबू, सकाळी येऊ. रात्री मला 9:30-10ला फोन आला, मानखुर्दला असं घडलं आहे, अशी घटना झाली, 6 लोक दगावलेत. मी लगेच तिथून निघालो. 1 वाजता 1:30 वाजता मानखुर्दला गेलो. 3 वाजता तिथून निघालो, 3 वाजता 4:30 वाजता घरी पोहोचलो. सकाळपासून मी बाहेरच आहे अजून, आपणही बघतात सकाळी 9 वाजेपासून. आम्ही सगळेच, माननीय मुख्यमंत्री अगदी क्षणोक्षणी फोन करतायत. चाललेलं आहे ना आमचं डिपार्टमेंट आहे आपत्ती व्यवस्थापन. आम्ही सगळे संपर्कात आहोत. मिनिट टू मिनिट आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतो आहे, काय काय चाललं आहे, काय काय नाही. माझी 3 PM माझ्यासोबत आहेत. आम्ही सगळं जे करता येण्यासारखं ते आम्ही सगळं करतो आहोत. पण ही एक निसर्गाचाच कोप याला म्हणावं लागेल की महिनाभरात पडणारा पाऊस 3 दिवसामध्ये पडतो आहे. याला कोण काय करू शकतं?